सुंदर अशा गोष्टी आहेत. लाडू कसले कसले आहेत ते? तांदळाचे आहेत, नाचणीचे आहेत, मुगाचे. किल्ल्यावरती सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जाणारा हा समोरचा रस्ता आहे आणि पिंपळाकडे वगैरे जातो. इथून अजून 100 रुपये. आणि चिंचेचं गोळं बघा. हे सगळे आमचे व्यापारी आहेत. ते प्रत्येक गावोगावातून येतात, कष्टकरी आहेत. आमच्या त्याच्या बाजू करवंद 20 रुपये आहेत. हे आमच्या फणसाची पाती काढलेली आहेत ना. ही 1800 रुपये टोपलेली. काय मिळतं कलतलं काय मिळवतात? सुक्या धोडी याची. हो, बांगडे आता महाग. समुद्राच्या किनाऱ्यात एकदम हो बाजार भरत असल्यामुळे आणि ह्या बाजारात वाढण्यात लोक येतील बाजारामध्ये. आठवड्यात या बाजारात स्वस्त आहे. फक्त 200 रुपये. 200 रुपये किलो. जट्टा माशी. हे काय? ह्याच्यात आता 10 प्रकारचे औषधी. पण काय उपयोग आहे? आता याचा उपयोग काय? देवबाग. आमच्या देवबाग तारकर्ली नारळाची झाडं आहेत भरपूर. आणि थैचे मायबाप रसिक प्रेक्षक हो, जय शिवराय. आपल्या आरमारी मराठा यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिक जनांचं स्नेहपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज मी आहे आमच्या मालवणच्या अपना बाजारामध्ये. पावसाळ्यापूर्वीचो अपना बाजार. पावसाळ्यापूर्वीचो हो बाजार कसो भरता जो मी तुम्हाला दाखवणार आहे. या बाजारात काय काय येईल. आता शेवटचे उन्हाळ्याचे आणि मे महिन्याचे हे शेवटचे दिवस आहेत. पण ह्या शेवटच्या दिवसात बाजारात काय काय येईल आता मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. जो व्हिडिओ तुमका नक्कीच आवडत. व्हिडिओ आवडलो तर लाईक व शेअर करून तुमचा आरमारी मराठा ह्या यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करूचा असा अशी तुमका विनंती असा. चला मित्रांनो, जाऊया आपण आपल्या मालवणच्या अपना बाजारामध्ये. हा मालवण डेपोकडून येणारा रस्ता आहे. तो जातो बंदरावरती. बंदरावरती जातो आपण किल्ल्यावरती, सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जाणारा हा समोरचा रस्ता आहे आणि पिंपळाकडे वगैरे जातो. इथून बहुतेक एसटीच्या गाड्या इथूनच जातात. आणि ह्याच रस्त्याला ह्या 3-4 गल्ल्या आहेत. त्या गल्ल्यांमध्ये हा जो मालवणचा अपना बाजार भरतात. तो अपना बाजारात आता काय काय मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. चला जाऊया आपण. पहिलीच गल्ली जी लागता मालवण बाजारपेठेतली, म्हणजे बाजारपेठेतली पहिली गल्ली, त्या गल्लीत काय काय येईल आता बघूया आपण. सुरुवातीकच आपण हा एक फुला दिसतं. आबोलीचे वेणे आहेत, जास्वंदी आहेत आणि सोनचाफ्याची फुलं. कशी औषधी सोनचाफ्याची फुलं? 20ला 10 सोनचाफ्याची फुलं. सुंदर जास्वंदीची 2 प्रकारची वेगवेगळी फुलं दिसतात. त्याच्याबरोबर करवंद. करवंदाचं वाटो कसं? 20 रुपये. 20 रुपयाचं करवंदाचं वाटो. कच्चे आंबे आहेत, फणस आहेत. कच्ची भाजीचं फणस आहे तो. कशीची ही तुकडी? 20 रुपये. सगळं 20 रुपये आहे का? आबोलीचे वेणे पण बघा सुंदर आहेत. 20 रुपये. कोण घेणार नाही 20 रुपयात म्हणतात. आबोलीचे एवढे सुंदर वेणी आहेत. आणि एव्हा बरको फणस वाटतं ना. कसं तो 80 रुपयात बरको फणस बघा मस्त पैकी आहे. आता बाजार भरतालो घेताले आवशी. काय काळजी करू नको, लोक येताली आहेत. आता आपण पुढे जाऊया. पहिल्या गल्लीतून या गल्लीत काय काय फुलं आता बघूया. आंबे, फणस सगळं आता हे आमचं मे महिन्यातलं मालवणी मेवो आपल्याकडे बघूच मिळतात. आगुळा, चिंचेचे गोळे. आगुळची कशी वाटली? आगुळ 100 रुपये. आणि चिंचेचं गोळं 50 रुपये. हे हापूस आंबे आहेत ना. कसे आहेत ते डझन? 400 रुपये डझन हापूस आंबे आहेत. हे पिकलेले सुद्धा आंबे आहेत. ही आपली केळीच्या फुलांची भाजी ना. या भाजीबद्दल आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघितलेली माहिती मिळालेली आहे. ही भाजी पौष्टिक असतात आणि याच्यामध्ये मग आता जीवनसत्व पण चांगलं असतं. ह्या आंब्यांचं नाव काय? आम्रपाली आंबे आहेत. ते कसे आहेत ते? 200 रुपये डझन आहेत आम्रपाली आंबे. मी पहिल्यांदा बघतोय. आणि त्याच्या बाजू कोतापुरी आंबे आहेत. नाही ते कसे आहेत कोतापुरी आंबे? 100ची 3. असे हापूस आंबे सगळ्या प्रकारचे आमचं मालवणी मेव. सुंदरशा बाजाराची सुरुवात आपली चांगल्या लोकांकडून. हे बघा, हे सगळे आमचे व्यापारी आहेत. ते प्रत्येक गावोगावातून येतात, कष्टकरी आहेत आमच्या सिंधुदुर्गातले. आणि हे कष्टकरी आपल्या शेतात पिकवलेला किंवा आपल्या बागेत सगळे जी गोष्टी पिकवल्या जातात ते घेऊन या बाजारात येतात. आज आपण भरपूर प्रमाणात आंबेच दिसतात आमच्या या मालवणच्या आपल्या बाजारामध्ये. फुलं आहेत. ही अनंताची फुलं आहेत ना. ही कशी आहेत ती अनंताची फुलं? अनंताची 10ची 8. आणि काढलेले गरे आहेत. कसे हो गरे? हे भाजीचे आहेत. भाजीचे गरे आहेत. त्याच्या बाजू करवंद 20 रुपयात आहेत. हे आमच्या फणसाची पाती काढलेली आहेत ना. ही कशी आहेत ती? तळलेली 50 रुपये. उपमानची पिशवी कशी आहे? 100 रुपये. असे हे आमच्या कष्टकऱ्यांचे फणस शिले आहेत. आता बरंच बाजार हळूहळू भरता सुरुवात झालेली आहे. हे आमची पालेभाजी आहे, भेंडी आहे. त्याच्यानंतर आणि सोनचाफे पण, सोनचाफ्याची पण सुंदर फुलं आहेत. आणि अगदी फणस पोळी आहे, आंबा पोळी. कशी ती पोळी आहे?
फणस पोळी 40, आंबा पोळी 20. आणि हे वेगळ्या प्रकारचे आंबे दिसतात. याचे आंबे आहेत. कसले ते? रायवळ आंबे. रायवळ आंबे. आणि हे रायवळ आंबे. हे हापूस. हापूस कसं? हापूस 350 आहे. 350 रुपये. अच्छा. आणि भेंडी कशी? भेंडीची वाटा कसं? भेंडी 20 रुपये वाटा आहे. पडवळ, भेंडी, सगळ्या प्रकारचे भाज्या पण आता ह्या दिवसात बघू मिळतं. हे सुंदर चाफ्याचे पण आहे, पण फुलं आहेत. त्याच्यानंतर कडधान्य पण आहे. मालवणच्या आपल्या बाजारात आमका फुलं चांगल्या पद्धतीची बघू मिळतात. म्हणजे सोनचाफ्याची फुलं, आबोलीच्या वेण्या, खूप काही गोष्टी या बाजारात आपल्याला उपलब्ध असतात आणि बघू सुद्धा मिळतात. आंबे, फणस, भाज्या, फणसुले. आता बऱ्याच दिवसांनी आपल्याला फणसुले बघू मिळतं. कसं हो फणसुल्याचं वाटो? फणसुलं कसं तो? 100 रुपयात फणसुले. ही भाजी पण अप्रतिम असतात. आता सध्या कमी आहेत फणसुले, त्यामुळे त्याचे दर थोडेसे चढ वाटतात आपणाला. इथे पण आबोलीच्या वेण्या, तांदूळ, कोकम सरबत. पुढे आणखी बाजार बघूया आपण काय बाजारात बघू मिळतात. एक एक गल्ली, अशा प्रत्येक गल्लीमध्ये सगळ्या प्रकारची गोष्टी आपल्याला बघू मिळतात. शेवग्याच्या शेंगा, हापूस आंबे. शेवग्याच्या शेंगा बघा थोड्या मोठ्या आहेत त्या. कशी जुडी हो ही शेवग्याच्या शेंगाची? 40 रुपयाची एक जुडी आहे. पण शेंगे पण सणसणीत आहेत. म्हणजे गावठी शेंगे आहेत ना हे. एक मोठी शेंग्याची जोड, 4 शेंगे 40 रुपयात. आणि गावठी शेंगे असल्यामुळे त्याची जी चव आहे ना ती जबरदस्त. म्हणजे महाबळेश्वरचे शेंगे येतात त्याच्यापेक्षा आमच्या ह्या गावठी शेंग्यांची चव भारी असते. नमस्कार, बरे आहात ना? आमच्या ताई मागच्या पण आपल्या एका आपल्या बाजाराच्या व्हिडिओमध्ये होत्या. त्यांचं हे सगळं प्रोडक्ट आहे ते त्यांचं घरगुती प्रोडक्ट आहेत. तांदूळ आहेत, सुरई, कांदे, सगळ्या प्रकारचे तांदूळ आहेत. आबोलीची, सोनचाफ्याची फुलंसुद्धा आहेत. तांदळाचे वेगवेगळे प्रकार आहेत. सुपर आहेत. पण सुपरांचा मागच्या व्हिडिओत दर जाणून घेतला होता ना? 100 रुपये पॅकेट आहेत. जवळजवळ मला वाटतं 60-70 असतील ना? 60-70 तरी असतील. बघा हे 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 बघा. ताईंकडे सुद्धा घरगुती गोष्टी चांगल्या मिळतात. या गल्लीमध्ये आलात तर नक्की इथे या, सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या मिळतील. भुईमुगाचे शेंगे कसे हो? 50 रुपये. काय शेड 50 रुपये भुईमुगाचे शेंगे. आणि हे मामांच्या शेतातली, हे कडधान्याची शेतीतली ही सगळी गोष्टी आहेत. हे कसे पिशवी आहेत कडधान्याचे मामा? 200 रुपये. पुळीत 100 रुपये. आणि बाकीचं हे कडधान्यात 200 रुपयाची पिशवी. साधारण पाऊण किलो तरी असत तर नाही. पाऊण किलोची पुडी आहेत 200 रुपयात. आणि घरगुती असल्यामुळे आणि शेतातला निव्वळ कडधान्य असल्यामुळे त्या कडधान्याची चव जरा चांगली असतात. चला आता गर्दी थोडी वाढलेली आहे. बघूया आपण आणखी बाजारात काय काय मिळतं आपण बघू. नारळ आज भरपूर दिसतात बाजारात. ओले नारळ आहेत. हे कोकम कढीसाठी एकदम छान असतात ना? कसे आहेत ते नारळ? होय, 25 रुपयात तेवढे मोठे नारळ आहेत बघा. छान असतात. त्यात तिरफळा आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत. ताईंकडे खायचे ताई तुम्ही? चौक्यातले, आमच्या चौकातल्या ताई आहेत. आजी पण बसले. हे काय आहे ते? बियाणे आहेत काय? कसली कसली बियाणे आहेत ती? सगळे वेगवेगळे बियाणे आहेत. भोपळे बिपळेचे कसे वाटतात ते बियाण्याचे? 10 रुपयाने वाटतात बियाणे. आता पाऊस जवळ. वांगी, लाल माठ आणि शेवग्याच्या शेंगा, बऱ्याचशा गोष्टी साधारण 20 रुपयानेच वाटू. बहुतेक भाजीपाल्याचं सगळे भाजीपाल्याचं 20 रुपये. लाल माठ एकदम फ्रेश लाल माठ. ही चवळीची पानं कशी हो? चवळीची पानाचं वाटो 10 रुपये. आणि लाल माठ एकदम लाल लाल माठ आहे. खऱ्या अर्थाने हा लाल माठ आहे. आणि पानं बघा एकदम ताजी आणि एकदम स्वच्छ आणि क्लीन आहे भाजी एकदम. कशी वाटते म्हणजे? 10 रुपये. 10 रुपये वाटो. अजून बाजार थोडं हळूहळू बसतोय तर आपण फिरूया. आपल्या बाजारात आणखी काही आता बघूया. बरेचसे पर्यटक पण बाजारात दिसतले आपला. तर आता मालवणात भरपूर पर्यटक गेलेले आहेत. कारण इलेक्शन झाल्यानंतर पर्यटक सगळे मालवणात उतरले बऱ्यापैकी. मालवणचे परत त्यानंतर रायवळ आहेत. सगळ्या प्रकारचे आंबे वगैरे आहेत. आता आपण पुढे जाऊया. तर बघा बऱ्याच दिवसांनी आपल्याला मुळ्याची भाजी खूप मिळेल. कशी हो मुळ्याची भाजी? 20 रुपये. मुळ्याची भाजी खूप दिवसांनी. म्हणजे आजकाल काय झाला की तुमका असं सीझन असं ना तर बरेचसे लोक प्रोडक्ट घेतात आता. म्हणजे सगळ्या भाज्या ज्या आपण सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये वगैरे घेतो ते भाज्या आपल्या
या आताच्या दिवसात पण बघूक मिळते. आता पण आता हे टोपले बघा, सुंदर विणकाम केलेले टोपले आहेत, एकदम घट्ट विणकाम दिसतं असे टोपले आहेत. छान आहे याची, म्हणजे करंदा म्हणून एक कंदमुळ आणि हे जमिनीत असतं. त्या कंदमुळाचे ही कापे आहेत. कशा आहे तो वाटा कापांचा? 10 रुपये. पुढे आणखी बघूया. सगळे बऱ्याचशा भाज्यापाल्या वगैरे आपल्याला बघून मिळतात. 60 रुपयात रस्सा गोल आकारमान छान वाटला म्हणून माझी पावलं तिकडे वळली. 60 सांगितलेत पण 50 रुपयापर्यंत देणार. हे आगुळ आहेत, कोकम आहे. आगुळाची बाटली कशी आहे आवडी? 120 रुपये. आणि ही कोकमाती कोकम लोक 250 रुपयाने देतात, मी 200 देतो. अच्छा, आईकडे बाकीच्या ठिकाणी 250 रुपयाने ही पिशवी आहे आणि आई 200 रुपयानेच देतात ना. 1 किलोचे 2 आहेत. 1 किलोचे 2 आहे, म्हणजे अर्ध्या किलोची एक आहे. अर्ध्या किलोची पिशवी आणि 1 किलोचे 2 हे बघा. ह्या दिवसात पण आपल्याला दोडकी भाजी बघून मिळतात आणि हिरवीगार जी काकडे पण आहेत आणि भेंडी पण आहे. भेंडी पण एकदम फ्रेश आहे. कशी दी? 20 रुपये. 20 रुपये. वाली बघा किती त्यांची भाजी. धुरीवाडची, आमच्या मालवणच्या धुरीवाडीतली आहेत आणि ती स्वतः हे सगळी भाजी, हिरवीगार भाजी सगळं बघा. अगदी पिशवीत पण ती भाजी अगदी हिरवीगार दिसतं बघा. पालू, चवळीचं पालू, लाल माठ बघा किती स्वच्छ आणि सुंदर आहे. असे आमचे हे ग्रामीण कष्टकरी सुद्धा ज्या बाजारात अगदी ताजा सगळा माल घेऊन येतात. आम्ही मुंबईत खात होतो कधी कधी लांबचं 2-2, 3-3 दिवसाचं असतं नाही हो. आणि हाय कसं आमका हिरवगार मिळतं की नाही एकदम भाजी. छान भाजी, छान भाजी. आई आमची ह्या ताई आहेत त्या आमच्या मालवणच्या आहेत, धुरीवाड्यातल्या. आणि सुंदर शेतीतले आपल्या स्वतःच्या शेतीतले सगळ्या गोष्टी घेऊन येतात. असे तुमच्या बाजारात बघा किती सुंदर सुंदर भाजी बघा. मुळ्याची भाजी पण आता. पालक का अशी पालक आहे ना तो? पालक आहे. कसं तो पालक? पालक कसा आहे? 20ला 3. 20ला 3 पालक. आणि मुळ्याची भाजी आहे. सगळ्या भाज्या चांगल्या चांगल्या आपल्याला ह्या गल्लीत बघूक मिळतात. त्याच्यात आता हे सगळे अवजार, आता शेतीचे दिवस येले आहेत त्यामुळे थोडीशी अवजारं पण या बाजारात बघूक मिळतं. भाजीपाला बऱ्याचशा गोष्टी या आपल्या गल्लीत बघून मिळतात. सुरी बघा धारदार एकदम. चाकू आहेत, सुऱ्या आहेत, धारदार गोष्टी आहेत इथे सगळ्या गल्लीमध्ये होतं. आंबे, फणस बऱ्याचशा गोष्टी बाजारात आपल्याला बघूक मिळतं. सुंदर भाजीची मांडणी केलेली आहे बाजारामध्ये. सगळे टोमॅटो वगैरे सगळ्या भाज्या व्यवस्थित लावल्यात ना की गिराईक सुद्धा तिकडे आकर्षित होतात चांगल्या भाज्या बघून. आता आपण एक अशा गल्लीमध्ये जातो ज्या ठिकाणी आपणा बाजारची मुख्य गल्ली मानली जाते. कारण या ठिकाणी आपला कांदे, बटाटे किंवा ज्या साठवणुकीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपणा या गल्लीत बघूक मिळतात. कपडे, भरपूर सारे कपडे, वेगवेगळ्या प्रकारचे कपडे या गल्लीत बघूक मिळतात. आणि हे बघा, हे आपल्याला आता पावसात या गोष्टी लागणार ज्या जेवणाबरोबर फ्राय करून खाल्ल्या जातात. सगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत इथे. तर बघूया पुढे आपण भाजीपाला सुद्धा आहे इथे. काय काय गोष्टी आपल्याला उपलब्ध आहेत ते बघूया. 200 रुपये किलो. हा बाजार थोडासा मोठा आहे. या बाजारामध्ये सगळ्या प्रकारचे व्यापारी आपल्या वस्तू घेऊन बसतात आणि लांब लांबचे व्यापारी येतात. या आपल्या बाजारामधली मुख्य बाजारपेठ ही आहे. या बाजारपेठेमध्ये सगळ्या प्रकार आपला वेगवेगळ्या कांदे, बटाटे आपण नंतर दर जाणूनच घेऊचो. कांदा बटाट्यांचा आजचो दर काय. तर मध्ये आपण कांदे बटाटे 25 म्हणजे कांदे 25 रुपयांना किलो बघितले होते. नंतर काही बाजारांमध्ये कांदे आपणाक 40 रुपयांना बघूक मिळाले. मिरचीचे दर सुद्धा वाढले होते. मिरची पण वाढली होती बऱ्यापैकी. हे आपले परिचित सुद्धा बाजारामध्ये फिरणारे आपले लोक. मिरचीची गल्ली आहे. मिरच्या पण बऱ्यापैकी आहेत. मिरची आहे, गरम सामान आहे, सगळ्या प्रकारचं. कपड्यांची दुकानं आहेत या आपणा बाजारामध्ये. आणि अगदी समुद्र किनाऱ्यात लागूनच हा बाजार असल्यामुळे तो सुद्धा आपण बघणार आहोत. आपण मिरचीचा आजचा दर, बेडगी मिरचीचा किंवा कांद्यांचा दर हा सगळा जाणून घेणार आहोत.
दादा कसा कांदा किलो आज? 30 रुपये किलो. आणि बटाटे? 50ला 1.5 किलो, 35 रुपये किलो. कांदा आता 30 रुपये किलो झाला आहे. आणि बटाटे कसं म्हणाला? 30 रुपये, 35 रुपये किलो आहे. बटाटे 35 रुपये किलो आणि कांदा 30 रुपये किलो. आता काय झालं आहे की मधल्या काळामध्ये जरा पाऊस चालू झाला होता आणि त्या पावसात बऱ्यापैकी थोडंसं बाजार महाग आला होता. म्हणजे आपण 40 रुपये किलोने कांदा बघितला होता. बटाटे 30 ते 35 रुपये किलो होते, पण आज बटाटे सुद्धा 30 रुपये किलो आणि कांदा सुद्धा 30 रुपये किलो जवळपास. समुद्राच्या किनाऱ्यात एकदम हा बाजार भरत असल्यामुळे आणि ह्या बाजारात अपना बाजार ह्या नाव बघा समोर आपल्याला दिसतं तो समुद्राच्या लाटा आणि त्याच्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोर बोटी उभ्या आहेत आणि आपण टोमॅटो वगैरे सगळ्या प्रकारच्या भाज्या वगैरे उभेल्या आहेत बाजारात. आणि आता हळूहळू थोडीशी गर्दी वाढणार, लोक येतील बाजारामध्ये. आठवड्यात या बाजारात येऊन खरेदी करणारी लोक आहेत आजूबाजूच्या सगळ्या गावागावांमधले. काही लोक या बाजारामध्ये येऊन खरेदी करतात आणि मग ते आपल्या गावागावांमध्ये जाऊन त्या वस्तू विकतात, अशी सुद्धा आहे तिथे. होलसेल बाजार थोडक्यात भरतो. मिरच्याचं आता मिरच्यांची साठवणूक किंवा गरम मसाला करण्याचे दिवस आपण आता बरेच दिवस बघतो. खूप सारे मिरचीची दुकानं बाजारामध्ये आपल्याला खूप मिळतात. हे बघा लसूण घ्यावी हसून असा आमचा मित्र. काय बाबा काय आज दर काय? लसूण स्वस्त आहे. स्वस्त आहे. बजेट स्वस्त, फक्त 200 रुपये. 200 रुपये किलो लसूण. 1 किलो भर खावा. आणि चांगल्या प्रतीची लसूण ना रे? चांगल्या प्रतीची लसूण फक्त 200 रुपये. प्रत्येक व्हिडिओ मध्ये दिसत असतात. होय, आपले व्यापारी आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये असतात, गावागावात फिरत असतात तरुण आणि कष्ट करता. ह्या बघून सुद्धा बरं वाटतं त्याच्या बाबतीत. मिरचीचा दर आपण जाणून घ्या. हे दादा बसले. दादा कशी आहे हो मिरची आज? कशी किलो आहे? हो 150 रुपये. 150. बेडगी मिरचीचा आजचा दर आहे 150 रुपये. हे आमच्या मालवणच्या बाजारामध्ये तुम्हाला होलसेल दरात वस्तू मिळतात. तर मिरची बघा, जी मिरची आपण 200 रुपये किलोने काही दिवसांपूर्वी काही बाजारांमध्ये बघितली ती आज 150 रुपये किलो. म्हणजे साधारण 50 रुपयाने दर कमी झालेले आहेत. पण बाजारात फिरता चरता काहीतरी खाता. अरे बापरे काय खाल्ला नाही? बटाटो खाल्ला. गाय पण बटाटे खाऊ लागली. चालेल. आता आपण ही एक बाजाराची गल्ली फिरून आलो. बाजारामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला बघूक मिळाल्या आणि प्रत्येकाचे आता दर विचारून जाणून घेणं सुद्धा शक्य नसतं, कारण बरेचशा लोकांचे दर साधारण तेच असतात. तर भाजीपाल्याचे दर सुद्धा सारखे 20 रुपये पाव किलो वगैरे असेच आहेत. भाजी आहेत का असं घेऊन येता तुम्ही मालन का ठेवलं? कशी हो थोडी ती आमची आवाज बसली या सुक्या मावऱ्या घेऊन. महाग झाली ना धोडिया महाग झाली. ठीक आहे, ही 200 वाटे, 100 वाटे, 200 वाटे आणि 100 वाटे. ते लोक आमका घेऊ देत नाही. आता बांगडे 1800 रुपयाने टोपलेले काय मिळतात कलतलं काय मिळवतात सुक्या धोडियाची. हो बांगडे आता महाग झाले. 4000 धोडी येतात. बापरे बांगडे धोडी येतात. आरमारी मराठा. हो आरमारी टीव्हीवर जो प्रोग्राम होता तुम्ही आपले दादा आहेत, आपले व्ह्युअर्स आहेत. त्याने आवर्जून खांद्यावरती हात ठेवून मला विचारलं आरमारी मराठा ते व्हिडिओ बघतात नाही? आवडतात ना व्हिडिओ तुम्हाला? ओके ओके प्रयत्न म्हणून मी तुम्हाला बघितल्यावर म्हटलं हे कोंबुर्लेकर. बरोबर. धन्यवाद. हा अभिप्राय नक्की द्या. धन्यवाद, तुम्ही भेटलात बरं वाटलं. असे हे आमचे व्ह्युअर्स आमका भेटत असते. चला आई औषधी चल मग. हा आमची बांधकर आई आहेत या आणि नियमित बाजारामध्ये सुके मासे ओले मासे घेऊन बसे. आता आपण ही एक गल्ली बघूया. ह्या गल्लीमध्ये काय काय आता बघूया. हा नमस्कार.
काय म्हणता, बरं आहेत ना? हे आपले दादा आहेत. आपण पुढे बघूया आणखी आपण बाजारात काय बघू मिळतात, नव्याने काय लिहिलं हा किंवा बाजारात आता बरेचसे पर्यटक चाकरमानी. आपलं गणेश दादा पण आज बाजारात दिसतात. एक दशावतारी चांगलो कलाकार पण कष्टाळू, रात्रीच्या कार्यक्रमात असतात आणि दिवसा आपला कष्ट करतात. गणेश दादा नमस्कार. 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 होय जेव्हा कलाकार सुद्धा आपणाक या बाजाराच्या निमित्ताने भेटतात आणि मग आमका त्याचं कौतुक करूसा वाटणारच, कारण कलाकार माणूस दिसलो की त्याच्याबद्दल नक्कीच आदर आपणाक निर्माण होता. सगळ्या प्रकारची भाजी आपल्याला बाजारात बघू मिळतात. साधारण 20 रुपये त्याचे वाटे असतात त्या भाजीचे. आपण पडवळ भरपूर दिसतात या दिवसात सुद्धा. मे महिन्याच्या दिवसात पडवळाची भाजी सुद्धा बरीच आहे. तर त्याच्या आपण जाणून घ्या पडवळचे दर काय आहे. बाजाराला बऱ्याचशा गल्ल्या, 3-4 गल्ल्या तरी मुख्य गल्ल्या आहेत. त्या गल्ल्यांमध्ये भरपूर सारे व्यापारी, बरेच लांब लांबचे व्यापारी येतात आणि इथे आपलं मांडणी करतात आपल्या वस्तूंची. सगळ्या प्रकारचे, म्हणजे सगळ्या प्रकारच्या गल्लीमध्ये सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात, व्यापारी असतात आपलं सामान घेऊन बसलेले. बाजारपेठेतली गल्ली म्हणजे सोमवार पेठ मालवण, ही सोमवार पेठ असं म्हणतात एका. करवंदा, लाल माठ, त्याच्यानंतर भोपळ्याची कशी होती थोडी 20 रुपये. वांगी पण आहेत, करवंदा पण आहेत, लाल माठ पण, फणस पण आहेत. सगळ्या गोष्टी आपल्या या बाजारामध्ये बघू मिळतात. आता पकाटा काजूचं सीझन आता संपत येईल ना पकांचं. ते ही पक्का म्हणजे ओले काजू आणि मग त्याच्यातून गड काढले जातात. सुरुवातीच्या आपल्या सगळ्या बाजारांच्या व्हिडिओमध्ये त्याचे वाटे असतात. हे वाटं कसं वाटत 100 रुपये. आता काजूचं सीझन ॲक्च्युली संपत दिलेलो आहे, तरी पण आज आपणाक हे काजूचे हे ओले बिया बघू मिळाले. काय ताक आहे तुझा? ताक आहे. कशी बॉटल ती ताकाची? 40 ना. घरगुती ताक आहे ना, एकदम घरगुती होती. मालवणचे जात आणि हे लाडू होत ना, तांदळगाववरून आलेले आहेत आणि सुंदर अशा गोष्टी आहेत. लाडू कसले आहेत ते? तांदळाचे आहेत, नाचणीचे आहेत, मुगाचे आणते आणि मेथीचे आहेत. कसं पॅकेट आहे ते? नाचणीचे 40 रुपये, हे मेथीचे 40 रुपये, हे 80 रुपये आणि हे 30 रुपये. काय क्लीन आणि सॉफ्ट एकदम असं प्रोडक्ट आहे. तुम्ही नक्की या सोमवार पेठेच्या मुख्य दाराशी ज्या आमच्या ताई बसतात आणि त्यांच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या घरगुती आहेत. ताक आहे, कोकम आहेत, परत कोकम सरबत आहेत. आंबापोळी कशा आहेत त्या? आंबापोळी 40 रुपयाने. आणि ह्या लागवडीच्या बिया आहेत ना? हा, हे लागवडीच्या बिया. कसे पॅकेट आहेत ते? 20 रुपये आणि 10 रुपये आले आहेत. हा, काही वेगवेगळ्या प्रकारचे लागवडीचे, भेंडी वगैरे सगळ्या भाज्या ज्या आपण आता ह्या दिवसात लागवड केल्यानंतर ते आपल्याला श्रावणात वगैरे ते भाजी मिळतील, अशा भाज्यांच्या बिया आहेत त्या. तुम्ही नक्की इथे येऊन घेऊन जाया. आमच्या ताईकडे कांदळगावातले आहेत, आमच्या मालवणच्या, आणि त्यांच्याकडे सुंदर असे लाडू बिडू आणि सगळं पौष्टिक गोष्टी आहेत. 150 रुपये आणि अर्धा लिटरची 100 रुपये. पाऊण लिटरची 150 रुपये आणि अर्धा लिटरची 100. आणि असं सुंदर 50 रुपये. हे 50 रुपये आगोळ ना. छान छान गोष्टी आहेत एकदम. अशा गोष्टी आपल्याला त्या बाजारात बघून मिळतात. त्या ताईंकडे सुद्धा ती गावची गवार आहे बघा. अशी गवार तुमच्या हिरवीगार गवार आपल्याला बघून मिळत नाही. आणि छानपैकी प्रोडक्ट सगळ्या भाज्या आहेत, पालक आहे, लाल माठ आहे, गावठी अंडी पण असते. कशी आहेत ती अंडी? 12 रुपयांनी याक ना. गावठी अंडी अंड्यात टाकून आणलेली आहे. आणि गावठी अंडी आपल्याला आता सध्या मिळत नाही. आंबे आहेत, हापूस आंबे आहेत काय? कसे आहेत ते डझन? 300 रुपये डझन हापूस आंबे आहेत. सगळ्या गोष्टी आपल्याला या मालवणी मेवा आमचं एक प्रकारचा तो. अंडी पण आहेत बाजारात. वेगवेगळ्या प्रकारची आयुर्वेदिक जडीबुटी आहे ना. कुठली कुठली आहे जडीबुटी तुमच्याकडे? काय 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 आहे तुमच्याकडे? हे काय आहे? झाडसंद आहे. हे काय आहे? जटामाशी. हे काय आहे?
ह्याच्यात आता 10 प्रकारचे औषध पण काय उपयोग आहे ते आता याचा उपयोग काय आहे? गुडघ्यासाठी आणि याचं काय आहे? केसासाठी आणि याच्यात वेगवेगळ्या प्रकारची ह्याच्यात आता मुका मार लागते, मुळ्यात असतो, त्याच्यात गॅस, एसिडिटी, पित्ता, केसांसाठी. याचा काय उपयोग? हे काय? गुरळवेल. हा, शुगर, डायबिटीज साठी. आणि हे ना मी बघितलेले औषध आहे गोरखचिंच. याचा काय उपयोग आहे? ते पाया दुखते, कॅल्शियम कमी होतो त्याच्यासाठी. ते पायाला चोळायचं वगैरे असतं, उघडून प्यायचं असतं, लावायचे काहीतरी वेगळंच आहे. सफेद मुसळी, सालन मुसळी, हे तुमचा मदन मस्त, तुमचा चोप चिंदी, मसूर कंद, यांचा काय उपयोग आहे? हे सगळं औषध आहेत माणसाला. समोर पेठेमध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्हाला जर जडीबुटीचं औषध हवं असेल, तुमचे सांधे दुखत असतील, तुम्हाला काही विकार आजार वगैरे असतील, तर त्याच्यावरती साधारण काही ह्या जडीबुटी आहेत त्या उघडून वगैरे प्याल्यानंतर त्याचे तुम्हाला खूप फायदे होतात. हे बघा, इथे आयुर्वेदिक जडीबुटी उपचार असं म्हटलेलं आहे. आणि इथे सगळे आजार, कोणकोणत्या आजारावरती काय काय आहेत त्याचे सगळे औषध आहेत. जटाशंकर, तोला वगैरे सगळे तुम्हाला इथे उपलब्ध होऊ शकतं या सोमवार पेठेच्या बाजारामध्ये. 20-20 रुपयाच्या भाज्याच्या वाट्या या गल्लीमध्ये आपल्याला बघू मिळतात. सगळ्या प्रकारचे भाज्यात, वांगी, सगळे हे आपले नवीन व्ह्युअर्स, सबस्क्रायबर्स आपल्याला या बाजारात बघू मिळतात. तर ह्या गल्लीत आपण जातो, बघूया कोणकोणती भाजी पुन्हा दिसतं आपणाला या आपणा बाजारमध्ये. सगळे 20-20 रुपयाचे वाटे आहेत आणि काही गोष्टी आपल्याला किलोवरती मिळतात. हो, कसे नाही टोमॅटो कसे किलो आहेत आज? 30 रुपये टोमॅटो आज. आणि आला कसा आहे? आला 60 रुपये पाव आहे आज. आल्याचं थोडेसे दर वाढल्यासारखे दिसतात एरवीपेक्षा. भाजी सगळे पॅकेटमध्ये आपले सुकी मासे आहेत, बोंबील आहेत, बळे आहेत, जवलो, करदिया, सगळ्या प्रकारचे आपले जवल्याचे प्रकार आणि सुकटाचे प्रकार आहेत. बेडगी मिरची आज 150 रुपये. काही बाजारामध्ये आपण 200 रुपयात बघितली होती, हा 150 रुपये. जशी जास्त दुकानं असली का ते थोडंसं दर कमी असतं, होलसेल रेट होता. आणि ज्या ठिकाणी दुकानं कमी असतात, म्हणजे आपण पटेल कॅन्टीनच्या वगैरे बाजारात बघितलं तर दुकानं कमी होती, ते मात्र मिरचीचे दर जास्त होते. शिरगाव बाजारात पण आपण बघितली, मिरची साधारण 200 रुपयेच किलो होती. असं बाजार मालवणचं आपणा बाजार, म्हणजे खरोखर आपलं वाटणारं असं हा आपणा बाजार मालवणचं. आणि त्या बाजारात भरपूर साऱ्या गोष्टी. पुन्हा एक आपण फेरफटका मारूया या बाजारात, बघूया आणखी काय काय बघू मिळतं. बरेचसे पर्यटक साखरमानी बाजारात इलेले आहेत. बरं ना, खाली बरं मुंबईत होतोय जरा. हे नवीन आणलेलं काय आणलंय नवीन बघूया. हे नवीन आहे काय? हे नवीन लिखवा आहे, मुंबईमध्ये जास्त मिळतोय. अच्छा, आपल्या कोकणात जास्त नाही मिळत नाही. हा, आपल्या लेडीजच्या डोक्यातली लिक्का काढणे, वार काढणे. अच्छा, त्याच्यासाठी पांढरी केस असतात ती काढणे. अच्छा, पांढरी केस पण निघतात त्याच्यामध्ये. त्याच्यानं असं धरून निघतात. अच्छा, छान आहे, छान आहे. आपला ॲडव्हर्टाइज म्हणून केसांमधले किटाणू काढण्यासाठीचं अवजार आता नाही. हो, चला. नाही, काय नाही, धन्यवाद. तर काही गोष्टी अशा नवीन येतात, हे आपले दादा आपल्याला नेहमी बाजारात काहीच्या ना काहीच्या मिळतात आणि त्याच्यात काहीतरी वेगवेगळं असतं बघू मिळतं आणि ते आवडीनं आपल्याला दाखवतात. तर अशी माणसं सुद्धा असतात की त्यांना एखादी गोष्ट दाखवूचं आनंद वाटतं, कौतुक वाटतं.
चला आता आपण पुढे जाऊया. मी नाही यांना मी आपण एक शेवटचा फेरफटका मारूया या आपणा बाजाराचा. आणखी नव्याने काय आलं ते बघूया. ही सगळी पारकरांची किराणा मालाची दुकानं वगैरे आहेत आणि भरपूर साऱ्या गोष्टी खरं मिळतात. ही एक गल्ली आहे, ती स्पेशल गल्ली आहे. या ठिकाणी आपण नारळ मिळतात बघू. मोठ्या सगळ्या साईजचे सगळ्या गावागावचे नारळ या गल्लीमध्ये येतात. म्हणून आपण स्पेशल त्या गल्लीमध्ये जाऊया. पारकरांचा जो किराणा मालाचं मोठं दुकान आहे त्या दुकानाच्या बाजूकशी नारळाची गल्ली आहे. सगळ्या वेगळ्या साईजचे वेगवेगळ्या देवबाग तारकर्ली या ठिकाणचे हे नारळ छोटे मोठे साईज आहे. कसे होत नारळांची किंमत आहे आणि मोठे नारळ कसे होत? 30 रुपये 20 रुपये 15. खायचे होते देवबाग. देवबाग तारकर्ली नारळाची झाडं आहेत भरपूर आणि थैचे. अच्छा, म्हणजे तिकडे येतात ते तुम्ही होल्स घेत असता आणि मग विक्री करा असतात. म्हणजे खरेदी करतात आणि विक्री करतात. त्याच्यावरतीच उदरनिर्वाह ना तुमचं. ह्या कष्टावरती तुमचं उदरनिर्वाह. मित्रांनो, ह्या गल्लीतीला तर हे नारळ घ्यावा. नारळाची किमती कमी करून घेऊ नको. कमी किंमत करून मागू नको नाही का. ह्या कष्टकऱ्यांका चार पैसे मिळाले त्यांना त्यांच्या कष्टाचे बाजारात येतात. साधारण 17-18 साईजनुसार नारळांची किमती असतात बघा. लांबच्या लांब ही गल्ली आहे आणि हे सगळ्या प्रकारचं नारळ आपल्याला बघूक मिळतात. छोटे मोठे सगळ्या साईजचे नारळ हत बघा. साधारण 30 रुपयापासून 30, 25, 20, 18 अशा नारळाची किमती आहेत बघा. हिरवे नारळ, जरा कोवळे नारळ पण लागतात. काय काय लोकांना कोकमकडी किंवा माशाचा सरा किंवा कोवळे नारळ घेतले जातात. कोवळे सुके सगळ्या प्रकारचे नारळ या गल्लीत आपल्याला बघून मिळतात. साईज मोठ्या साईजचे वगैरे नारळ सगळी साईज आहे नारळांची आणि ती उपलब्ध आपल्याला घ्या. चला मित्रांनो, अशा पद्धतीने हो आपण मालवणचा आठवडा बाजार जो सोमवारी भरतात तो बाजार आपण बघितलो. त्या बाजारात काय काय इलाज असतो दाखवण्याचा मी तुमचा प्रयत्न केला. माझा प्रयत्न तुमका नक्कीच आवडलो असतलो. व्हिडिओक लाईक व व्हिडिओक शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. हे आपल्या कोकणातले जे बाजार आहेत ते दाखवण्याचा मी प्रयत्न करते. हे व्हिडिओ तुम्ही जर शेअर केलास तर बहुसंख्य लोक बघताले, तेव्हा हे असे व्हिडिओ तुम्ही शेअर करा. आपल्या कोकणातले हे बाजार लोकांपर्यंत पोहोचा दे. कष्टकऱ्यांचं लोकजीवन किंवा या मालवणचं आमचं जीवन कसं हातात लोकांपर्यंत पोहोचा दे. त्यामुळे ते व्हिडिओ शेअर करा, लाईक कराच पण त्याबरोबर शेअर करा. आणि शेअर करून आपला चॅनल जो तुमचाच चॅनल आहे आरमारी मराठा ह्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि सहकार्य करा. हीच तुमका विनवणी. या बाजाराच्या व्हिडिओचा आपण शेवट करूया.